आदिती आदिती काहीतरी गैरसमज होतो तुझा। हे बघ मी बोलतोय तुझ्याशी, प्लीज बोल ना माझ्याशी। एकतर तू माझ्या पप्पांबद्दल गंमत करायची काहीतरी आणि तू एक्सपेक्ट करतोस की मी बोलेन तुझ्याशी। एक मिनिट, मी गंमत केली नव्हती, काका गंमत करत होते। काका अशी गंमत करणं शक्यच नाही। म्हणजे मी खोटं बोलतोय का? मला काय माहित? म्हणजे मी खोटं बोलतोय असं तूच बोलतोयस, मी काहीच बोलले नाही। हे बघ तू शब्दात पकडू नकोस, मी सांगतोय काकांना उगाच मध्ये मध्ये ओढू नकोस। एकतर आपण काहीतरी बोलायचं आणि बिचारा काकांना मध्ये घ्यायचं। बिचारे काका बिचारे, मग काकांनीच सगळं करायचं तरी सुद्धा ते बिचारे। आता मी बिचारा असल्याचं सर्टिफिकेट कुठून आणू सांग? ते तू बघ, मला बोलायचं नाही। अगं पण आदिती ऐक ना माझं प्लीज। बरं आय एम सॉरी आदिती, आय एम सॉरी। अगं आदिती ठीक। बोल। हाँ काहीतरी बोलायचंय ना, बोल। नाही काही नाही। बर नंदिनी, मी किती वर्ष ओळखते तुला? इथे जॉईन झाल्यापासून। हो ना? मग माझा जो काही तुझ्याबद्दलचा अभ्यास आहे ना, तो मला सांगतोय की तुला आता काहीतरी बोलायचं। तसं काही नाहीये आऊ। अगं बोल ना। आऊ पण तुम्ही रागावणार नाही ना? हो रागवणार। हाँ मनात जे आहे ते बोलली नाहीस तर मी रागवणार। सांगते। आऊ अविनाश सर कधीच लग्नाचा विचार करणार नाहीयेत का? बघा मी म्हटलं नव्हतं तुम्ही रागवाल म्हणून मी काही बोलत नव्हते। नाही तसं नाही, पण तू इतकी वर्ष ओळखतेस अविनाशला, तरी सुद्धा हा प्रश्न कसा विचारतेस? झालं म्हणजे ऑफिस मध्ये माझं काही होईल असं वाटत नाही। काय म्हणालीस? नाही काही नाही, येते मी। थांब, तुला काय वाटतंय ते मला कळतंय। हाँ तुम्हाला कळतंय? नंदिनी तू कोणाला सांगणार नाहीस ना? म्हणजे? अगं म्हणजे आज मी अविनाशला एका मुलीला भेटवणार आहे। अय्या खरंच? हे कुणालाही सांगायचं नाही। म्हणजे वाह हे छान झालं, म्हणजे देवच पावला। हा पण अविनाश देव यांना हे माहित नाहीये। हा म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही याबद्दल? मग अगं त्याला सांगितलं तर तो येईल का तिथे? त्याला काहीही कल्पना न देता ती मुलगी दाखवणार आहे मी त्याला। हा तुझ्या देवाला प्रार्थना कर ही मुलगी अविनाशला आवडू दे म्हणून। नक्की। आता बाहेर जाऊन देवासमोर ना प्रसादच ठेवते मी। आणि आऊ समजा ही मुलगी आवडली नाही ना तर तुम्ही काळजी करू नका, माझ्या पाहण्यात एक मुलगी आहे। काय? नाही काही नाही। येते मी।
कॅफे मूनलाईट आज. बघू, मला वाटलं तर येईल. काका काय ग हसतेस का अशी? काय हिशेब चुकला नाही माझा? मग तोंडाला काय लागलंय? मग हे बाई इयर एंडिंग आहे, मला कन्फ्यूज करू नको असं हसू. अरे गडबड झाली आहे, म्हणजे मी असं करायला नको होतं, पण काय करणार, झाली चूक. काका हा. काका तुम्ही खरंच आदितीच्या पप्पांना फोन केला होता? नाही रे, मी त्यांना नाही केला फोन, पण जे झालंय ते भयंकर झालंय. काका काय झालंय? अरे त्या टाकलेल्या कुलकर्णीचा फोन आला होता. हा 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 बोला, त्यांचं काय? तो काय करतो, दरवेळी फोन करतो आणि घोळ घालतो. खरं तर याचं नाव कुलकर्णी नाही, ते 7.5 असायला हवं होतं. राहू केतू सारखा माझ्या कुंडलीत येऊन बसलाय. सगळ्या ग्रहांच्या दिशा बदलतो, पण माझे ग्रह फिरतात. काका हे अशी कुंडली मांडत बसलात नंतर काही कळणार नाही मला. मला एक्झॅक्ट प्रॉब्लेम सांगता का, काय झालाय? अरे मला त्याने फोन करून कुमुदिनी सापडली का असं विचारलं. हा, पण मी त्याला म्हटलं, हे तू मला नको त्या गोष्टीमध्ये अडकवू नकोस. हा, मला त्या कुमुदिनीचं नावही नको या घरात, बस. त्याच्यानंतर तुझ्या काकून राग आला. पण कुमुदिनीला भेटायचं नाही, तिचं नावही नकोय असं सांगितलं ना तुम्ही कुलकर्णीला. मग काकूंना राग का आला? कुलकर्णीला बोललात म्हणून? अरे त्याला बोलल्यावर हिला कशाला राग येईल? मग प्रश्न तोच आहे की काकूंना राग का आला? अरे ते हा काका, अरे त्या कुलकर्णीचा फोन झाल्यावर मी तुझ्या काकूला कुमुदिनी अशी हाक मारली. अरे चुकून रे, चुकून. अर्थात चुकूनच झालं असणार, पण काका तुम्ही कुमू अशी हाक मारलीत ना काकूंना, त्यांना राग येणारच. आणि आता रागवलेल्या बायकोचा रुसवा दूर करताना काय अवस्था होते हे मी तुम्हाला सांगणं म्हणजे खूप पावसाळे पाहिलेल्या माणसाला पावसात भिजल्यानंतर होणाऱ्या आजारपणाची माहिती देण्यासारखं आहे. अरे ती अशी कित्येक पावसाळ्यात कित्येकदा रागवलेली आहे. काय हे कारण भयंकर आहे. काका तुम्ही एक काम करा, तुम्ही काकूंना कुठेतरी घेऊन बाहेर जा. कुठे जाऊ? काय मार्केटमध्ये गर्दी असते रे संध्याकाळी. काका मार्केट ही काय फिरण्याची जागा आहे? मग एक काम करा, तुम्ही कॅफे मूनलाईटला घेऊन जा काकूंना. काय 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 म्हणालस? कॅफे मूनलाईट? हा, ही जागा तुला कशी रे माहित? म्हणजे का? काय आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसात ना तिथंच जायचो. जाम धमाल करायचो. हा काका
कित्येक जणांच्या प्रेमाची साक्ष असलेला आहे हा कॅफे मूनलाईट. आणि बरीच ब्रेकअप्स पण झाले तिथे. पण मला नाही ब्रेकअप करायचं ना. खरं सांगू काका, माझं आणि आदितीचं भांडण झालं ना की मीही तिकडेच जातो. मस्त जागा आहे. तुम्ही काकूंना घेऊन जा, त्यांना आवडेल. डन. आज तिला माझ्याकडून कॉफीची ट्रीट. येस. कॅफे मूनलाईट. गुड काका, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तिथे जाऊन त्यांना कुमुदिनी म्हणू नका. ठेवतो. कॅफे मूनलाईट. कॅफे मूनलाईट? हा, हो हो माहितीये मला. हा चालेल, पण नक्की तिकडेच येणार आहे का ती? बर, अविनाश येणार म्हणजे काय, मला त्याला घेऊन यावं लागणार आहे. मागेही 1-2दा असे प्रयत्न केले पण ते फसले, म्हणून मी फार अपेक्षा ठेवत नाही, पण प्रयत्न करणंही सोडत नाही. कारण त्याला त्याची काळजी नसेल, पण आई म्हणून मला त्याची काळजी आहे ना. हा, त्यामुळे हा सुद्धा प्रयत्न करून बघायचा. येते मी. ओके. कॅफे मूनलाईट. आता ही मुलगी तरी अविनाशला आवडायला हवी. तुझं हसणं आणि लाजणं झाल्यानंतर सांगणार आहेस का काय झालंय ते? सांगते. सांग, कशासाठी बोलवलंय? मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? सिक्रेट आहे. काय? आऊ, अविनाश सरांसाठी मुली शोधताय. नंदिनी, तुला आरामाची गरज आहे. झालं परत सुरू? तू आता आदिती आणि सरांचं लग्न जुळवून देणार आहेस? अहो नाही, मी याबद्दल काही बोलले का? तुला मी मागे बोललो होतो. हो म्हणजे माझ्या मनात तेच आहे, पण मी गप्प होते ना. मी काही बोलले का? हा, म्हणजे अविनाश सरांना जर मुलगी आवडली तर बाकी सगळे मार्ग मोकळे होतील. काय? कळतच नाही यांना. अहो म्हणजे काय? हो सांगते, सगळं सांगावं लागतं. म्हणजे आता बघा ना, आज अविनाश सरांचा मुली पाहण्याचा कार्यक्रम आहे. अविनाश सरांना जर मुलगी आवडली तर आदिती वाचेल. का? म्हणजे तुम्ही जोड्या जुळवणार नाही ना? हा, पण त्याबद्दल नाही बोलत आहे मी. म्हणजे मला असं म्हणायचंय की अविनाश सरांचं जर जुळलं तर मग ते लग्नाला बोलवतील ना. हा, मग लग्नानंतर ते फिरायला जातील. त्यांच्या फिरण्याबद्दल नाही बोलत आहे मी. लग्नानंतर अविनाश सर ऑफिस मध्ये येतील, कारण त्यांना कामाची खूप आवड आहे. हो, अहो पण लग्नानंतर काय चाललंय तुझं? तू प्रश्नपत्रिका काढतेस का? सरांचं लग्न होईल का? लग्न झाल्यानंतर ते काय करतील? सरांचं लग्न होतंय, माझं नाही. अविनाश सरांचं लग्न झालं तर जय सुटेल. का? जय? आता जय का सुटेल? काही नाही, लग्न नाही. लग्न नाही. लग्न नाही. अहो झालं यांचं पुन्हा सुरू. 2 कॉफी दे ना संग्राम. ओके सर. मग तुझा राग गेलाय किंवा कमी झालाय असं मी समजू शकतो का? अच्छा, म्हणजे म्हणून मला इथल्या कॉफीचं आमिष दाखवलं.
नाही, मी औषध देतोय तुला तुझ्या रागावर. जय, पण खरंच इथल्या कॉफीत काय टाकतात विचारायला पाहिजे. खरं तर या जागेतच काहीतरी मजा. इथे आलं ना की रागाचा पारा लगेच कमी होतो. यांनी ना बाहेर बोर्ड लावला पाहिजे, अशी मेडिकलची साईन देऊन त्याच्यासमोर लिहिलं पाहिजे, इथे गर्लफ्रेंडचा बायकोचा राग कमी करण्यावर उपाय केले जातात. आज ना अजून सुंदर दिसतेस. खूप झाला जय. प्लीज आज ना. जय बास झालं. प्लीज हात सोड, कोणीतरी बघेल. कोण येणार आहे इथे बघायला? जय सोड ना हात. हाच चल. हे नाही थांब, आले तर काका काकू येतील, पण त्यांना वेळ आहे अजून. काय काका काकू येणार आहे तिथे? हो, काकू रागवल्यात काकांवर, त्यामुळे मीच काकांना हा रामबाण उपाय सुचवला. पण झालंय काय आणि हे सगळं कधी झालं? तू रागावली होतीस ना आज माझ्यावर, ते माझा. मी कधी? तू रागावली होतीस हेही आठवत नाहीये तुला? खरंच जादू आहे या जागेत. मॅडम, तुम्ही आज तुमच्या बिचाऱ्या नवऱ्यावर रागवला होता, त्यामुळे मला तुला हे सगळं सांगायची इच्छा असूनही सांगता आलं नाही. जय, आता सरळ भाषेत सांगशील का काय झालंय? मला कळेल असं. काकू रागवल्या होत्या काकांवर, त्यामुळे काकांनी फोन केला होता मला. देवा, खरंच काकांची कमाल आहे. हाच ना जो तू एवढी हसतेस म्हणजे या कॅफेची जादू पुन्हा वर चल. दोन प्रेमींना एकत्र आणणारा जगातला हा एकमेव कॅफे. जय हळू, आजूबाजूला लोक आहेत आपल्या. ऐकत येतात, त्यांनी ऐकलं तरी काही फरक पडणार नाही, कारण ह्या कॅफेची कमाल या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझ्याशी सगळ्यात सहमत असते. पण मिस्टर, तुम्ही मागवलेली कॉफी आहे कुठे? नाही आली ना तर मी परत रागवे ना? नाही नाही, आणेल ना तो, सांगितले की त्याला. आणि आदिती, कॉफी आली की ती घेऊन लगेच निघूया. का? अजून काही प्लॅन्स आहेत का? नाही, आपले काही प्लॅन्स नाही आहेत, पण काका काकूंचे आहेत. त्यांना जरा प्रायव्हसी देऊयात ना. उगाच कबाब में हड्डी कशाला. मलाही असंच वाटतं. आज काकू रागवल्यात म्हणून, पण त्या दोघांनीही एकमेकांसाठी वेळ काढून असं बाहेर येणं खूप गरजेचं आहे ना. त्यांनाही थोडासा चेंज. येस, मी आलोच. अहो, इथे काय आणलंस मला? अहो, तुला जर भूक लागली होती मला सांगायचं, आपण 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो असतो. इथे कशाला आणलंस? अहो, तू मला एअरपोर्टवरनं डायरेक्ट इकडे घेऊन आलीस, का आणलेस इथे? तू काय एवढा एक्साइट होतोस अविनाश? कळेल तुला. मी एक्साइट होत नाहीये, मी फक्त तुला कारण विचारतोय अहो की तू मला इथे का आणलंयस? अहो, तू काही शोधतेस का? 1 मिनिट गट्टू. गट्टू काय? इथे कोणी आहे का तुझ्या माझ्याशिवाय? ही लोक नाही आहेत का इथे? ना काय ऐकू येते? काय हरकत आहे तुला गट्टू म्हटलं तर? ओके ओके, चिडू नको अविनाश, 1 मिनिट थांब. तुम्हाला इथे मुलगी बघण्यासाठी आणलं नाही असं?
भाऊ प्लीज प्लीज माझ्यासाठी बघ, माझ्यासाठी. हे बघ, तुला नाही आवडली तर मी तुला फोर्स करणार नाही. मी कधी फोर्स केलंय का तुला? माझं उत्तर तुला काय माहिती आहे ना? अरे पण ती इथे आलीच आहे तर भेटायला काय हरकत आहे? मिसेस कामतांनी सांगितले खूप चांगली मुलगी आहे. प्लीज तुझं उत्तर बदलेल कदाचित. चल भाऊ हाय.